महापालिकेचा महासंग्राम या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा वॉर्ड आहे 204। खरं तर जुना आहे 204। वॉर्डची रचना बदलली आहे, मात्र विकास कामाचा आढावा घेताना जो वॉर्ड जुना होता त्यानुसारच खरं तर एखाद्या नगरसेवकाची काय विकास कामं केलेली त्याचा आढावा घेतला जाऊ शकतो। या चर्चेत पुन्हा एकदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस याबरोबरच भाजप देखील सामील झालेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं सत्ताधारी नगरसेवक अखिल भारतीय सेना काय नेमकं विकास केला आहे आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। वंदनाताई, सत्ता आहे, गेल्या 5 वर्षाचा कार्यकाल, कशा पद्धतीने बघता स्वतःच्या वॉर्डच्या विकासाकडे? पहिला जय शंभू नारायण बोलते मी। आता 5 वर्ष नाही, मी 10 वर्ष ह्या प्रभागात काम करते। कुठली कामं नसेल, माझ्या प्रभाग क्रमांक 204 मध्ये 45 हाऊस गल्ले आहेत। वारंवार 3-3 वर्षांनी डबल हाऊस गल्ले केलेले आहेत। रोडची कामं केलेली आहेत। गणेश हरी पारुंडेकर रोड जो 3 वर्ष पहिला केला होता, आत्ता परत त्या रोडचं रिसेंटली काम चालू आहे। बिल्डिंग BIT चाळी आहे, त्या BIT चाळींना पूर्ण फंड BF मधून आणून पूर्ण संरक्षण दुरुस्त्या केलेल्या आहेत। हाऊस गल्ले केलेल्या आहेत। नाना नानी पार्कचं प्रयोजन केलेलं आहे, त्या आता जानेवारी महिन्यामध्ये त्याचं ओपनिंगही होणार आहे। मार्केटचा जो ब्रिज आहे त्याच्यासाठी वॉर्ड ऑफिसरच्या पाठी वारंवार लागून त्या ब्रिजचं काम करून घेतलेलं BMCकडून 1.5 करोड रुपये फंड आणून रेल्वेला दिलेलं आहे आणि तेही काम आता चालू आहे। आणि सर्वात मोठा प्रश्न कचऱ्याचा तुम्ही विचारता, जो माझ्या भायखळा स्टेशनला जो गणेश हरी पारुंडेकर रोडवर जो मेन रोड आहे, जिथून येता जाताना लोक नेहमी रुमाल ठेवून नाकावर निघतात आणि पावसाळ्यामध्ये अक्षरशः घाणीचं साम्राज्य असतं, पण तिथेही पाठपुरावा करून आज हायवा मशीन मी तिथे लावून घेतलेली आहे। आणखीन कामं आमची आत्ता ऑलरेडी पण माझी कामं तुम्ही विभागात जाऊन बघा, पंच खात्यामध्ये पण बिल्डिंगला फंड आणलेला आहे 50 लाख, त्याही 5ही बिल्डिंगची कामं चालू आहेत। ताज कॉटेजमध्ये खालचं ग्राउंड बनवून दिलेलं आहे। अनेक मुद्दे ताई मांडतायत, विकास कामांचा दावा केला जातोय, विरोधकांची भूमिका कायम महत्त्वाची असते। पवार साहेब काय सांगाल ताई ज्या पद्धतीने कामं सांगतायत? ताईंनी जी भूमिका मांडली आहे की मी ह्या एवढी कामं केली असतील कामं, पण त्याचं कारण असं आहे की नगरसेवकाचा जो फंड येतो हे काम करण्यासाठीच येतो, तो तुम्हाला काही इतरत्र वाटण्यासाठी येत नाही। ते काम तुम्ही लोकांसाठी करताय। तुम्ही काय केलं लोकांसाठी हे करणं महत्त्वाचं आहे। फक्त फंड आणला, तो लावला, हे तुमचं कर्तव्यच आहे, हे तुम्ही काम करतच कामं झाली आहेत, पण बरीच कामं आणखी देखील रखडली आहेत। राष्ट्रवादीचं नेमकं म्हणणं काय ताई, ज्या विकास कामांवरचा दावा कितपत योग्य वाटतोय राष्ट्रवादी? त्यांनी जे सांगितलं की विकास कामं त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून समाज जनतेने ते पाठवलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून, तर जी कामं सांगतात ती त्यांनी केलीच पाहिजे होती। आणि त्याच्या व्यतिरिक्त जी त्याने टेंडर मागवतात, फेवर ब्लॉकचे असू देत किंवा आता रस्त्याची दुरावस्था तुम्ही पाहताय, लवकरात लवकर तो जो रोड आहे, फुटपाथ आहे, ती साफ करून घेणं हे महानगरपालिकेचंच काम आहे। याच वॉर्डमध्ये शिवसेनेची देखील भूमिका कायम महत्त्वाची ठरलेली आहे। कायम ज्या पद्धतीनं शिवसेना भूमिकेत आहे, आपण शिवसैनिकांची प्रतिक्रिया जाणून घ्या। काय वाटतंय, विकासांकडे कसं बघताय? विकासाबद्दल बोलायचं तर आमच्या आता नगरसेविका आहेत वंदनाजी, त्यांनी आता सांगितलं आपलं कामाचं, आणि प्रभाकर पवार यांनी पण सांगितलं। आता स्टॉल वगैरे आहेत किंवा सगळं काय, प्रशासनाचं पण काम तेवढंच जबाबदार आहे। प्रशासन पण लोकप्रतिनिधी सांगणार, ते पत्र देणार, सगळं करणार, आणि हे करत असताना प्रशासन जर डोळे झाक करत असेल, तिकडं लक्ष देत नसेल, विकासाच्या मुद्द्यामध्ये प्रशासन देखील तितकंच जबाबदार आहे। मनसे देखील आज चर्चेत आपल्यासोबत सामील झालेले आहे। ताई, कशा पद्धतीने बघताय विकासाकडे, जो दावा केला जातोय योग्य वाटतं? सर, विकासाकडे बघण्यापूर्वी मी एक विद्यमान नगरसेवकाने जो ईस्ट वेस्ट ब्रिजचा जो प्रश्न सांगितला, त्यासाठी मी या ठिकाणी सांगेन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आदरणीय नांदगावकर साहेब यांनी पत्रव्यवहार केला होता, तिथे आमचं आंदोलन झालं आणि त्यानंतर ते काम त्यांच्या फंडातून केलं गेलं। या ठिकाणी त्यांनी श्रेय जरूर घ्यावं, पण त्याच्यासाठी कृती जरूर आम्हाला करावी लागली। गेली 10 वर्ष त्या ह्याच्यावर आहेत, तर त्या पद्धतीने त्यांची विकासाची ठोस कामं झाली नाहीत असं माझा दावा आहे। विकासाची ठोस कामं झाली नाहीत। आपण पुन्हा एकदा भाजपला एकदा चर्चेत आणूयात। भाजपचं नेमकं काय म्हणणे, त्यानंतर ताईंकडून या सगळ्याची उत्तरं आपण घेऊ शकतो की भाजप देखील पुन्हा एकदा या मतदारसंघावर दावा करत आहे। विकास म्हणून भाजपची काय आराखडा असणार आहे? सत्ताधाऱ्याच्या विकासावर भाजप खुश आहे? ताई, आपल्या वार्डमध्ये आता 5 वर्ष आपण जनतेने निवडून दिलेलं आहे, पण आता जास्त म्हणजे निवडणुकी जवळ आलेत, पण ताई इकडून म्हणजे जास्त फिरणं चालू झालं आहे। BIT चाळी समोर असं कचऱ्याचं हे ठेवलेलं आहे, जाता येता वास येते। कालचं तुम्ही घटना घ्या, आपलं हे होतं त्यावेळेला ट्रॉफिक लोकांना जाता येत नव्हतं। फुटपाथ्यावरनं मी महिला घेऊन तिथं काल संध्याकाळी उभा राहिले। आज अशी ट्रॉफिकाचं एवढं त्रास होतो त्या लोकांना, म्हणजे ताईने कधीतरी निरकून बघावं। प्रत्येकाचे आज नगरसेवक आहेत, आता कामं केले म्हणजे कोट्यातून ताईने कामं केले, पण ते कामं ठेवून आपण नगरसेवक म्हणून कधीतरी सुखदुःख महिलापर्यंत पोहोचलं पाहिजे, महिलांचं ऐकलं पाहिजे। अनेक मुद्दे मांडलेले ताई, परत एकदा सत्ताधाऱ्यांकडे
काँग्रेस सगळ्या तुमच्या कामांवर देखील कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण करते. जी कामाची तुम्ही दावा केला होता त्याला मनसेचा कुठंतरी हातभार लागला असं म्हणते. शिवसेना देखील प्रशासनाकडे बोट दाखवते. काय म्हणाल एकंदरीत सगळ्या विरोधकांच्या म्हणण्यावर? आता जसं ताईंनी सांगितलं, राष्ट्रवादीच्या अध्यक्ष आहेत त्या महिला अध्यक्ष, त्यांनी जसं सांगितलं रस्त्यावर कचरा आहे, अगदी पडायला पण कचऱ्याचं साम्राज्य आम्ही पत्र टाकलेलं आहे. तिथे जागा अपुरी असल्यामुळे ते कचऱ्याचे डबे हलवण्यात कुठे येणार. राहिला सवाल आमच्या इकडे जे आता ह्यांनी सांगितलं कचऱ्याचा डबा आहे BIT चाळीजवळ, आम्ही वारंवार कचरे हटवण्याचा प्रयत्न करतो, पण समोरच्या बिल्डिंगजवळ दिलं की समोरच्या बिल्डिंगवाले म्हणणार की इकडे कचऱ्याचे डबे येता का म्हणे, तिकडे कचऱ्याचे डबे येता का म्हणे. कचरा हा जाणार कुठे. एक जो मेन मोठा परिसर होता तो मी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरं जसं ह्या मनसेंनी जसं त्यांनी सांगितलं आहे ह्याच्यासाठी तिकडच्या नागरिकांना मी घेऊन गेले होते. वॉर्ड ऑफिसरबरोबर मीटिंग केली, वॉर्ड ऑफिसरला घेतलं, वॉर्ड ऑफिसरला जाऊन व्हिजिट घेतली, ब्रीजचं सगळं दाखवलं. म्हटलं लोक येतात जातात आहे, उद्या न जाणू कोणाचा इथे अपघात झाला, पलटी करून पाय टाकून तिकडे जातात आहेत. जर त्यांनी नेलं असेल, नांदगावकर साहेबांनी नेलं असेल तर त्यांनी बॅनर होल्डिंग लावली. जर आम्ही लावलीच, आम्ही होल्डिंग लावलीच कशाला असती. तर श्रेयवादाचा मुद्दा आहे तो मी थेट मनसेकडे जातोय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी देखील यावर मला म्हणणं आणायचं, मात्र थेट मनसेकडे श्रेयवादाचा मुद्दा आहे. जर तुम्ही काम केलं होतं तर तुम्ही दाखवलं का नाही? मुळात आम्हाला प्रसिद्धी फोटो आणि बॅनरच्या माध्यमातून नको आहे, नागरिकांना माहिती आहे. कारण आता विटीच्या त्याचा रेल्वे ऑफिसर यांच्याशी नांदगावकर साहेबांचा रीतसर पत्रव्यवहार झाला, आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर हे काम गेलं. माझा सरळ म्हणजे सवाल आहे की प्रश्न क्रेडिट घेण्याचा नसून लोकांसाठी आपण काय करतोय हे महत्त्वाचं आहे. काम लोकांसाठी आहे ना. आणि दुसरं असं महत्त्वाचा एक मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो की प्रशासनावर तुमची जर पकड नसेल तर तुम्ही त्या पदावर लायकच नाही. तुम्ही हात वर करून चालणार नाही. तुम्ही निवडून आलात ना, मग हात वर करून चालणार नाही, बेजबाबदार वर्तन करून चालणार नाही. तुमची जबाबदारी आहे. प्रशासनावर तुमचा अंकुश हवा आहे तरच तुम्ही हे सगळं करू शकता. प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश हवाय. ताई उत्तर द्याल, प्रशासन तुमचं ऐकत नाही का? आणि याला कुठं नेमकं सत्ताधारी जबाबदार आहेत तरी देखील नाही, प्रशासनावर माझं काही नाही. प्रशासन आमचं ऐकतं. वेळोवेळी जेव्हा मी वॉर्डमध्ये गेलेले आहे प्रत्येक अधिकाऱ्यांनी आम्हाला व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे. कुठला एक नागरिक हॉस्पिटलची कामं असू द्या, हॉस्पिटलच्या कामं आमचे हे मनोज फुलेकर आहेत, यांना विचारा तुम्ही. कधी एखादा पेशंट कोणाचा आम्हाला फोन रात्री 1 वाजता जरी फोन आला तरी आम्ही आमच्या माणसांना पाठवतो. मी स्वतः जाते, मी स्वतः तिथे हॉस्पिटलमध्ये. प्रशासनामुळे कामं होतात. आज जी कामं तुम्हाला दिसत आज आम्ही त्यांनी सांगितलं बॅनर, पहिली गोष्ट म्हणजे मी माझी बॅनरबाजी कधीच केली नव्हती. हे आता दाखवावं लागतं आहे कारण लोक सज्ञान आहेत बघा, अज्ञान नाही आहेत. लोकांना सगळं दिसतंय. शेवटी काय विरोधक आहे, विरोध हा करणारच. आपल्याकडे एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, तर तसं त्यांचं ते असलेच पाहिजे. ते माझं निंदा करणार तरच मी वर निघणार ना, तोपर्यंत मी निघूच शकत नाही. त्यांनी जे सांगितलं की नगरसेवक निधीच्या माध्यमातून काम फंडातनं काम होतच असतं. निश्चित फंडातनं काम करणं आपली जबाबदारी असते, पण त्याच्या व्यतिरिक्त यांनी फक्त भायखळा नाही मिळत. मी पुन्हा लोकसभेच्या विभागात फिरून सांगावं की पाण्याचा प्रश्न कोणी मिटवला. इतका मोठा जटिल प्रश्न होता सर्वसामान्यांच्या वस्तीमध्ये. सकाळी लोक जर सांगायला पाण्याचा प्रश्न तो 2 दिवसात प्रश्न मिटवला आहे. तो आतापर्यंत मला वाटतं पाण्याचा प्रश्न विभागामध्ये अखिल भारतीय सेनेशिवाय कोणी सोडलेलं निश्चित. आणि ह्याची ग्वाही असेल तर त्यांनी पूर्ण विभागामध्ये चौकशी करावी की या ठिकाणी कसा हातभाग लावला गेला पाण्याच्या प्रश्नामध्ये. आणि राहिला दुसरा भाग की आता ते म्हणाले की बाबा नाना पार्कच्या बाबत की इतकी मेहनत करून त्यांनी 2 ठिकाणी नाना पार्कचं आज परमिशन त्यांनी आणलेलं आहे. निश्चितच त्याचं श्रेय त्यांचा पाठपुरावा जातं नगरसेवकांच्या. आणि कामाच्या व्यतिरिक्त त्यांनी लोकसंपर्कामध्ये त्या कुठेही मागे राहिलेले नाही आहेत. राहिला फुटपाथचा भाग, तर पुन्हा एकदा मी यांना आठवण करून देईन की फुटपाथचा प्रश्न आणि हा मांडण्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आठवावं की काँग्रेसने एक योजना आणली होती, फुटपाथवाल्यांना लायसन दिलं जाईल म्हणून. आणली कोणी योजना यांनीच शिवसेनेला चर्चेत आणायचे. खरं तर शिवसेनेचा देखील महत्त्वाचा कायम रोल या सगळ्या वॉर्डमध्ये राहिलेला आहे. काय वाटतं शिवसैनिकांना? विकास तुम्ही बघताय, समाधानी आहात? ज्या पद्धतीने दावे केले जात आहेत, विरोधक आरोप करतायत, सत्ताधारी विकासाचा दावा करतायत, शिवसेनेला काय वाटतंय? तसं बघायला गेलं तर विकासाची कामं काय या युगामध्ये झालीच नाही. यांची 15 वर्ष सत्ता आहे. 15 वर्ष सत्तेमध्ये फक्त यांनी अनधिकृत बांधकामच केलेली आहेत. एक पाण्याचा प्रश्न आहे ते अनधिकृत, कोणाला पण या कोणी पण घ्या अनधिकृत. आणि एवढी अनधिकृत बांधकामं वाढली आहेत ना, या बांधकामाकडे यांचं दुर्लक्ष आणि प्रशासनावरती यांचा मुळीच दबाव नाही. आणि दबाव असेल तर स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी दबाव असतो. आजच्या या चर्चेमध्ये एक वेगळं आकर्षण मुंबईचा डबेवालाचं जगात सगळ्यांची ओळख आहे. आज मुंबईच्या डबेवाल्याचे
प्रवक्ते सुभाष तळेकर आपल्यासोबत आहेत. तुमचा स्थानिक तुम्ही आहात, वॉर्डचा विकास तुम्ही बघताय, विरोधक जे आरोप करतायत, एक वेगळी जी इमेज आहे, एक मुंबईचा डबेवाला सगळ्यांना ओळखला म्हणून जातो. काय वाटतं मुंबईच्या डबेवाल्याला, वॉर्डचा विकास कशा पद्धतीने तुम्ही बघताय? गेली 10 वर्ष वंदनाताई आमच्या प्रभागाच्या नगरसेविका आहेत. ज्या ज्या समस्या मी त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो होतो त्या समस्या सर्व त्यांनी मार्गी लावलेल्या आहेत. आणि मी विशेष त्यांचे आभार मानीन की 126 वर्ष मुंबईत डबेवाला काम करतो आहे, पण डबेवाल्याच्या नावाला कोणता चौक नव्हता, रस्ता नव्हता, काही नव्हतं. परंतु मॅनेजमेंट गुरु कैलासवासी गंगाराम तळेकर यांच्या नावाचा चौक या त्यांच्या प्रभागात असावा असा त्यांनी प्रस्ताव मांडला आणि हा प्रस्ताव स्थापत्य समितीसाठी मंजूरसाठी अंतिमसाठी तिथे पाठवलेला आहे. त्याबद्दल मुंबईच्या डबेवाल्याच्या वतीनं मी त्यांचे विशेष आभार मानतो. डबेवाल्यांची एक ओळख या वॉर्डमध्ये दिली आहे असं सुभाष तळेकर सांगतायत. कार्यक्रमाच्या शेवटाला येतो. काँग्रेस विरोधी भूमिका खूप दिसतीये, सगळं हे होतंय. काय शेवटचा प्रश्न कराल ताईंसाठी? कसं आहे, ताईंनी आताच सांगितलं की निंदकाचं घर असावं शेजारी. खरं म्हणजे आम्ही निंदक नाही, आम्ही चांगल्या कामाचे प्रशंसक पण आहोत. आम्ही चांगल्या कार्याला सहकार्य करू. परंतु आत्ता त्यांच्या म्हणजे आता आमचे सन्माननीय शिवसेनेचे सदस्य म्हणाले की अनधिकृत बांधकामाचं पेव ह्या विभागात फुटलेला आहे. ट्रान्झिट स्कॅम आहे आमच्याकडे, जिथे बँड्राला जो अपघात घडला आहे ना तसा अपघात केव्हाही घडू शकतो. 1+1 डोक्यावर चढलं आहे. बाजूला संत रोहिदास गार्डन आहे, तिथे गर्दुल्यांचं वास्तव्य आहे, समाजकंटकाचं वास्तव्य आहे. ताई कशा त्या सोडवणार हा आमचा प्रश्न आहे. विभाग निरोगी करा एवढंच आमचं म्हणणं आहे. बस शेवट कार्यक्रमाच्या शेवटाला येतो. ताई ज्या पद्धतीनं विरोधकांचे आरोप आहेत, विकासाच्या राजकारणाला पाठिंबा आहे सगळ्यांचा, कशा पद्धतीने तुम्ही त्यांना आश्वासन द्याल, काय नेमकं सांगाल शेवट? पहिली गोष्ट, हायकोर्टाने पण आदेश दिलेले आहेत की सुप्रीम कोर्टाने पण आदेश दिले आहेत की तुम्ही अनधिकृत झोपड्या असल्या तरी त्यांना पाणी द्या. हे तर मान्य आहे. मग आम्ही पाणी अनधिकृत कोणाला दिलं हे तुम्ही कसं काय बोलू शकता? पाणी हे द्यायलाच सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने, मग ते आम्ही केलेलंच आहे ना. आज ज्या ठिकाणी डॅडींनी आमच्या जेव्हा पक्ष खोलला होता तेव्हा आमचा पक्षही नव्हता, एक साधा छोटा पक्ष आम्ही खोलला होता. जेव्हा हीच जनता जेव्हा नाखुश होऊन स्वतःच्या पक्षाकडून आमच्याकडे यायची तेव्हा हा डॅडींनी वारसा चालू केला होता कामं करायचा. तेव्हा आमचा काही स्वतःचा पक्ष नव्हता, आमची काही निशाणी नव्हती, काही नव्हतं. पण त्या माध्यमातून नंतर लेडीज वॉर्ड झाला, डॅडींनी आम्हाला उभं केलं आणि डॅडींच्या याच्यावर आम्ही निवडूनही आलो. अनेक विकास कामांचा दावा केला जातोय. खरं तर एकंदरीत बघितलं तर भायखळा मतदारसंघ अर्थातच अरुण गवळी जे की त्यांचा जनसंपर्क जो आहे, ज्यांचं वादग्रस्त कारकीर्द कायम गाजलेली होती, या जनसंपर्काचा फायदा वंदना गवळी आणि गीता गवळी यांना कायम होत राहिलेला आहे. विकास कामांचा दावा केला जातोय. आजच्या चर्चेमध्ये श्रेयवाचं वादाचं राजकारण देखील रंगलेलं दिसतंय. त्यामुळे येत्या काळात काय नेमकं होणार, भायखळ्याचा दोन्ही मतदारसंघ, गीता गवळींचा वॉर्डचा देखील आपण आढावा घेतला होता, पुन्हा एकदा वंदना गवळी, त्यामुळं पुन्हा एकदा भायखळ्यावर ABSची म्हणजेच अखिल भारतीय सेनेची सत्ता येणार का, किंवा विरोधक कशा पद्धतीने या सगळ्या दाव्यांना फोल ठरवत स्वतः आपलं प्रस्थापित करणार का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल झोरी, महाराष्ट्र वन, मुंबई.